कार्यकर्ता संवाद मेळावा अशी या मेळाव्याची सुरुवात झाली आणि बॅनरवर भव्य मेळावा त्या ठिकाणी टाकण्यात आला. रोहिदासजी गडदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कैलासजी लिंबोरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सुभाषजी मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली 3 पक्षाचे पदाधिकारी मला भेटायला त्या ठिकाणी महादेव कट्टा म्हणून तालुक्यामध्ये फेमस असलेल्या न्यू महादेव हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने माझ्याशी संवाद साधत असताना व्यक्त केल्या आणि अचानक इकडं आल्यानंतर त्यांनी मेळाव्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं आणि मेळाव्याचं नियोजन करत असताना भव्य कार्यकर्ता मेळावा त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलं. खरं तर हा मेळावा प्रत्येक गावातील 2 ते 3 मान्यवर लोक बोलून त्यांच्या समोर करण्याचा ठरला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या सौभाग्यवती वैशालीताई, त्यांचे चिरंजीव ज्यांनी अत्यंत अभ्यासू आणि स्पष्टपणे आपलं मत मांडत असताना आपल्या स्वतःच्या पदाचा आदर करत असताना आपल्या सगळ्यांचा देखील आदर करण्याचं काम या ठिकाणी केलं ते मुन्नाईजी काळे. खऱ्या अर्थाने व्यासपीठावर उपस्थित या निमित्ताने माझे मार्गदर्शक कैलासराव गाळो पाटील, रोहिदासजी गडदे, कैलासराव लिंबोरे, सुधीरजी भोमाळे, सत्यवानजी नवले, आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी शिंदे. खरं तर मी वाशद नायपडच्या अनेक लोकांना सांगितलं होतं की यायचं नाही, तरी एक 8-10 मंडळी मला या ठिकाणी दिसत आहे. कारण समोरचा माणूस फार हुशार आहे, जिल्हा परिषदचा गटनेता आहे. त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित विकासजी ठाकूर आहेत, रामशेठ पाटील आहेत, त्यानंतर शेटे साहेब आहेत, खऱ्या अर्थाने डांगले सरपंच या निमित्ताने उपस्थित आहेत, विश्वासजी शिवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे मराठे साहेब संतोष त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ॲडव्होकेट लिंबोरे साहेब या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत, गोरक्षनाथ बडे आहेत, सचिनजी पानमल हे माझे अत्यंत चांगल्या प्रकारचे मित्र आहेत. पण या वार्ड रचनेमध्ये त्यांची देखील 2 गावं खालच्या गटात गेली, कशी गेली माहीत नाही. वार्ड रचना हा देखील संशोधनाचा विषय आहे आणि त्याच्यावर मी थोडं बोलणार आहे. कारण राज्यशास्त्राचा अभ्यास मी आणि मुठे पाटलांनी खेड कॉलेजमध्ये एकत्रच केलेला आहे, त्यामुळं मला माहिती आहे की राज्यशास्त्र काय करत आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित देवाडे साहेब, महाराज देवाडे, प्रभू महाराज देवाडे, रमेशजी आहे, राणे पटेल आहेत आणि सगळेच मान्यवर, रामदास आमचा शिंदे आहे, अमोलजी टावरे आहेत, सत्यवनजी नवले आहेत, आमची भाऊकी संदीप देशमुख आहे, दत्ता आहे, माझ्या समोर आमचे सगळेच देशमुखवाडीतील अनेक चाहते मंडळी या ठिकाणी आले आहेत, आमचे शरद पवार त्या ठिकाणी आहेत. ही सगळी जी हालचाल आहे ही आपली हालचाल खऱ्या अर्थाने या ठिकाणी काही तरुण नवीन लोकांना संधी देण्यासाठी देखील आहे. मग त्या ठिकाणी कैलासराव लिंबोरेंच्या सौभाग्यवती इच्छुक आहेत, कैलासराव गाढवांच्या सौभाग्यवती आमच्या वहिनीसाहेब इच्छुक आहेत, त्या ठिकाणी सत्यवानजी नवले यांच्या सौभाग्यवती इच्छुक आहेत, ॲडव्होकेट बाळासाहेब लिंबोरे यांच्या सौभाग्यवती इच्छुक आहेत, विश्वासराव शिवेकर यांच्या सौभाग्यवती इच्छुक आहेत, त्या ठिकाणी सारिकाताई अर्जुन गोकावले या देखील इच्छुक आहेत, त्या ठिकाणी रोहिणीताई पडवळ या देखील या ठिकाणी सचिनरावच्या त्या सौभाग्यवती आहेत, त्या देखील त्या ठिकाणी इच्छुक आहेत, ॲडव्होकेट राळेताई या देखील या ठिकाणी इच्छुक आहेत आणि आमच्या वहिनी आवरेताई त्या ठिकाणी या देखील इच्छुक आहेत आणि विश्वासराव शिवेकरांच्या पत्नी त्या देखील इच्छुक आहेत. अशा अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी इच्छुक आहेत. आता सुरुवात कुठून करायची हा प्रश्न आहे, कारण
गेले 1.5 तास तुम्ही सगळे बसलेले आहे आणि तुम्ही एवढ्या वेळ बसले की पायाच्या घड्या मोडावं लागतंय. पण मला एक विशेष याचं वाटतं, कुतूहल याचं वाटतं की कंटाळले नाही कुणी अजून, कारण तुमच्या मनातली भावना अत्यंत तीव्र आहे. आता आपल्या राज्य शासन आणि राज्य घटना थोडी समजून घेऊ आपण. आपल्याला जी लोकशाही मिळालेली आहे ही संसदीय लोकशाही आहे. एकदम 2-2 मिनिटामध्ये एक विषय संपवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की तुमच्याबरोबर होतंय काय. ही जी संसदीय लोकशाही आहे, या संसदीय लोकशाहीमध्ये काम करत असताना 5-6 गोष्टी या लोकशाहीमध्ये अपवाद ठरलेल्या आहेत आणि या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील एका इंग्रजी मुलाखतीमध्ये व्यक्त देखील केलेल्या आहेत. BBC न्यूजला त्यांची मुलाखत झाली आणि त्यांनी सांगितलं होतं की 20 वर्षापेक्षा जास्त ही लोकशाही आमच्या देशामध्ये टिकणार नाही. पण एखादा अपवाद आपल्या डोक्यावर कसा बसतो आणि तो अपवाद आपल्या डोक्यावर बसल्यावर आपल्यावर राज्य कसा करतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. या लोकशाहीमध्ये संसदीय त्या ठिकाणी जे कामगार असतात त्याला सनदी नोकर असं म्हणतात, म्हणजे IAS वगैरे अशा मोठ्या दर्जाचे हे अधिकारी असतात आणि निवडणूक आयोग म्हणून ही लोक काम करत असतात. पण निवडणूक आयोगाला स्वतंत्र अशी काम करणारी कुठलीही टीम नाही. त्यामुळं होतं काय गडबड, आपल्या इकडचे जे तहसीलदार असतात, आपल्या इकडचे जे तलाठी असतात, सर्कल असतात, प्रांत अधिकारी असतात, कलेक्टर असतात, ही मंडळी तुमची वाढरचना करत असतात. मग ग्रामपंचायतची वाढरचना देखील तलाठी गावात येऊन करतो, सर्कल गावात येऊन करतात. तसंच जिल्हा परिषदची वाढरचना ही तहसीलदार किंवा प्रांत करत असतात आणि यांना ऑपरेट करायचं काम जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कलेक्टर साहेब करत असतात. आता या वाढरचनेचे छोटे छोटे नियम आहेत. साध्या माणसाला देखील ते कळणार आहे की नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या डिवायडेशन वाढरचनेमध्ये व्हावं. जसं ग्रामपंचायतच्या वार्डमध्ये ग्रामपंचायतच्या कल्ल्या रस्ते याचा विचार केला जातो, तसं जिल्हा परिषदच्या वाढरचनेमध्ये याचा विचार केला जायला पाहिजे. नदी भागाचा विचार केला गेला पाहिजे, नॅशनल हायवेच्या रोडचा विचार केला गेला पाहिजे आणि जाती आणि जमातीच्या लोकसंख्येचा देखील विचार केला गेला पाहिजे. पण कायम वाढरचना करत असताना या सगळ्यांची नियुक्ती ही कोण करतं, तर सत्तेत असलेली लोक करत असतात. मुख्यमंत्री, त्यांची संबंधित यंत्रणा, त्यांची ब्युरोक्रसी ठरवत असते. त्यामुळे ऑटोमॅटिक हे जे सनदी नोकर आहे हे इनडायरेक्टली त्या पक्षाला फायद्याची वाढरचना करतात आणि अशी वाढरचना होत असताना आपण पाहिलं की नदीचे 2 भाग झाले नाही पाहिजे. नदीचे 2 भाग जर झाले, एखाद्या आरक्षित क्षेत्राचे 2 भाग झाले तर ते न्यायालयामध्ये जाऊन तुम्ही त्याला मोडता घालायचा असतो आणि त्याला तोडायचं असतं. आता आपल्या जिल्हा परिषद गटाचं बोलू, कारण विषय दुसरीकडे फाटलंच जाईल. आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काय झालंय, नदी भागाचे 2 भाग झाले. एक अलीकडचा भाग झाला, एक पलीकडचा भाग झाला आणि त्याप्रमाणे रचना देखील झाली. आता ही रचना करत असताना काही 4 मंडळी बसली. त्यांनी काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं. काही मोठ्या मोठ्या माणसांचे फोन आले. मी तर मंत्री महोदय, मुख्यमंत्री अशी मोठी नावं ऐकतोय. मला प्रश्न पडतो, साध्या वाढ रचनेसाठी मुख्यमंत्री, महसूल मंत्री ही मोठी लोक फोन करतात आणि 35 वर्ष आमचा भामास्केटचा प्रश्न प्रलंबित आहे, तो सोडवायला बाकी या लोकांकडे वेळ नाही. हे नेतृत्व तो प्रश्न सोडवायला त्यांच्याकडे अजिबात जात नाही. का बरं? तिथं गेलं तर हा प्रश्न सुटणार नाही भामास्केटचा. या राज्याला आदर्श ठरेल अशा पद्धतीची घटनात्मक लढाई ही निव्वळ आणि निव्वळ भामास्केटच्या लोकांनी त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जाऊन 2 आदेश पारित करून घेतले. मला अभिमान आहे
हे दोन्ही आदेश देशमुखवाडीच्या लोकांचे आहेत. आणि हे आदेश ज्यावेळेस भतीजाची केस उभी राहिली आणि त्या ठिकाणी पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केला, त्यावेळेस हे आदेश त्या ठिकाणी वाचायचं काम जर कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात केलं की ह्या आदेशांमुळे मी हा निर्णय घेतला आहे. म्हणजे आम्हाला पुनर्वसन होण्यासाठी जो आदेश हायकोर्टने दिला तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वाचला. पण भामास्खेडचं आजही पुनर्वसन करण्यासाठी मात्र मुख्यमंत्र्यांचा कुठलाही फोन आलेला नाही. उलट आमच्याकडं ती जागा कशी आम्हाला मिळणार नाही आणि त्या ठिकाणी एजंटचा सुळसुळाट कसा होईल यासाठी प्रयत्न करणारे मी नेते पाहिलेले. पुनर्वसनाच्या बाबतीत माझ्यावरती काही आरोप केले जातात की मी खूप पुनर्वसनाच्या जमिनी विकत घेतल्या. मी आताही आपल्याला जाहीरपणे सांगतो की माझा व्यवसाय ज्याचा मी इन्कम टॅक्स भरतो हा जमीन खरेदी विक्रीचा आहे. पण मी पुनर्वसनाच्या जमिनी नाही घेतल्या. आणि मी मागच्या वेळेस पण एका सभेत सांगितलं होतं की असं काही असेल तर आमच्या नावाचा एखादा सातबारा वाचा. महादूर शंकर देशमुखांना जमीन मिळवण्याशिवाय आणि आमच्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये 21 खातेदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांना घेऊन हा पुनर्वसनचा लढा लढत असताना त्यांना ज्या जमिनी मिळाल्या त्याच्यामध्ये माझा हिस्सा आहे असा कपोलकल्पित जो प्रश्न तयार झालाय तो त्या लोकांना भेटून विचारा ना. आता आमच्या दत्ता होलेंची 150 फ्लॅटची बिल्डिंग उभी आहे नाणेकरवाडी. त्या होले कुटुंबांनी सांगावं ना अतुल देशमुखांना किती हिस्सा दिलाय, अतुल देशमुखांच्या नावावर किती शेअर आहे. आज काडाची वाडी असेल या ठिकाणी आम्हाला जमिनी मिळाल्या त्या हायकोर्टने दिल्या. पण हे करत असताना कडाच्या वाडीच्या एका शेतकऱ्याने असं लक्षात आणून दिलं की आमची घरामध्ये पूर्वी वाटप झालेलं आहे जमिनीचा, पण त्या रेकॉर्डवर यायच्या आतमध्ये जमीन ॲक्वायर झाली. तर ते खातं होतं महादूर शंकर देशमुख म्हणजे माझ्या वडिलांचं. हायकोर्टने ते आम्हाला आदेश दिला. मी हवं तर हायकोर्टात जाऊन त्यांचा आदेश तोडला असता. पण त्या शेतकऱ्याचा मी आदर केला कारण त्या शेतकऱ्याच्या घरात कुटुंब संख्या जास्त आहे आणि मी माझं खातं त्यातनं विड्रॉल करून घेतलं. ही आमची संस्कृती आहे. प्रश्न असा आहे या लोकशाहीमध्ये जसं संधी नोकर हुकुमशा असतात त्यामुळं नेते मंडळीला एक सवय लागलेली. काय सवय लागली? कायम सत्तेत राहायचं. सत्तेत राहिलं की आपलं जमतं. आणि आमचे काळोख साहेबांनी आम्हा सगळ्यांना एक कायम सवय लागलेली कायम विरोधात राहायचं. विरोधात राहिल्याशिवाय यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालता येत नाही. आता तालुक्यामध्ये विकास काम होत असताना काही गोष्टी प्रचाराच्या दरम्यान मी बऱ्याच बोलणार आहे. पण पिंपरी पाईप जिल्हा परिषद गटात मी फिरतोय कारण माझा गाव त्या गटात येतं. मी काही ठिकाणी शोध पाहिलेले आणि फार विकसनशील आणि कल्पकता असलेलं नेतृत्व पिंपरी पाईप जिल्हा परिषद गटाला मिळालेलं. तर मी काय पाहिलं, मी आपलं चांदूस गावावरनं कोरेगावला चाललो. मध्ये रस्ता चांगला एकदम मस्त डांबरी आणि डांबरी रस्त्यावरती सिमेंटचे गेटर तयार केले. सिमेंटचे गेटर वरून बी आणि असं जायचं. मध्ये एक गेटर लागतो तो 100 मीटरचा म्हणजे 300 फुटाचा. काही ठिकाणी तो 150 फुटाचा. आणि त्या गेटरवरनं परत आदळायचं आणि परत खाली जायचं. आमच्याकडे निधी एवढा आहे, फंड एवढा आहे की आज आता आपली निवडणूक लागलेली जिल्हा परिषद गटाची. जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे आपली. आता मला सांगा, आता प्रत्येक गावातल्या माणसाला बोलवलं जात आहे आणि त्याला विचारलं जात आहे तुझ्या गावात काय काम करायचं. मी कुरकुंडेला आलो गणेशराव, तुमच्या गावामध्ये 25 लाखाचा निधी टाकलाय ना, असं ओढ्यामध्ये काम चालू आहे बांधकाम, बरोबर आहे ना. मला कळत नाही आता तुमच्याकडे 5-5 कोटी रुपये निधी काळूसगाव या जिल्हा परिषद गटात आलं
काळूस गावात प्रत्येक ठिकाणी 5-5 लाखाचा निधी. आमचं वडगाव पाटोळे आलं, वडगाव पाटोळेमध्ये निधी. मला कळत नाही मग कुंडेश्वरला कठडी करायला काही निधी नव्हता का आपल्याकडे? आपल्याकडे जर 5-5 कोटीचा निधी शिल्लक आहे तर माझी कल्पकता आपल्यात आली नाही का? विचार आला नाही का? कल्पना शक्ती नव्हती का की बाबा या उतराने गाड्या रिवर्स येऊ शकतात? आपण पिकअपने आपली लोक नेतात, आपल्या गाड्यांच्या जे ब्रेक लाईनर असतात, बाकीच्या गोष्टी असतात, सेकंड हँड लोक आपली गाड्या घेतात, आपल्या माता भगिनीवर जाणार आहे, याचा विचार नाही आला मनामध्ये? आपल्याकडे कल्पकता आहे. आपण वांद्र्यामध्ये चांगलं त्या ठिकाणी डेस्टिनेशन तयार केले. मग हे डेस्टिनेशन तयार करत असताना कुरकुंडी गावाचे तिथे एक चांगला धबधबा आहे, तिथं विचार नाही आला का मनामध्ये आपल्या इथे एक डेस्टिनेशन करावं? तिकडे जागा विकत मिळाली म्हणून डेस्टिनेशन होतंय. मग कुरकुंडीकरांनी द्यायची ना जागा एखादी जवळपास आसखेडवाल्यांनी. कल्पकता आणि विचार काय, ही लढाई का लढायची हे तुम्हाला कळलं पाहिजे. बामासखेड धरणाला 235 कोटी रुपये टॅक्सच्या माध्यमातून गोळा होणार आहे. का होणार आहे? तर पिंपरी चिंचवड आणि पुण्याने आपलं पाणी नेलंय. कोण आपल्यावर उपकार करत नाही. 42 कोटी रुपयाचा निधी, मी जबाबदारीने बोलतोय, 42 कोटी रुपयाचा निधी मागच्या वर्षी मग त्यावेळेचे जलसंधारण जलसंपदा मंत्री यांनी त्यांच्या खात्यावर वर्ग केला, कारण इकडे खर्च नाही झाला. मग या भागामध्ये जो काम करणारं नेतृत्व आहे त्यांनी त्या निधीची विल्हेवाट का लावली नाही? एखादा जर समजा आसखेडवरनं पलीकडच्या आसखेडवरती पूल टाकला असता आणि पूलकम बंधारा केला असता तर जमलं नसतं. आता 90 कोटीचा निधी आला. बाबासाहेब काळे आणि आम्ही ठोकून सांगितलं की हा निधी आमच्या हक्काचा आहे, जमणार नाही, आम्ही देणार नाही. आम्ही भामासखेड धरणावरती 5 बुडीत बंधारे, पूलकम बंधारे त्या ठिकाणी धरले आणि 32 बंधाऱ्यांची यादी त्या ठिकाणी दिलेली. अजून 175 कोटी रुपये येणार आहे. आज भामासखेड धरणामध्ये फक्त 2.25 TMC पाणी शिल्लक आहे. धरणाचं पाणी खाली 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 जातं आणि खाली गेल्यावर पुढं राहणार गेट पशी. मग आम्हाला ज्या परवानग्या दिल्या पाण्यासाठी, बागायत करण्यासाठी, या परवानग्या काय कारणीभूत ठरतील? आमचं 2.25 TMC पाणी आमच्या दारामध्ये त्या ठिकाणी राहिलं पाहिजे म्हणून आम्ही लढाई केली. मग कल्पकता तुमच्या काळात हा निधी दुसरीकडे काय गेला? 5 वर्षामध्ये बाबासाहेबांनी चांगलं काम केलं. स्वतःच्या जिल्हा परिषद गटात नाही तर तालुक्याच्या इतर जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी काम केलं आणि त्याचा उपयोग असा झाला की बाबाजी शेठ काळे हे शिवसेना पक्षातनं जिल्हा परिषद माध्यमामध्ये 150 कोटीची कामं केल्यामुळं त्या ठिकाणी आमदारकीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर झाले आणि त्यांना ताकदीने लोकांनी मदत केली. आज माझ्यासारखा कार्यकर्ता वाशानेपड जिल्हा परिषद गटात गेलो. हे गटनेते आमचे, हे गटनेते असताना जोरदार लढाई करायची. नंतर काय कॉम्प्रोमाइज व्हायचं बाहेर ते कळत नसायचं. ज्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जाईल तो माणूस नंतर यांचा मित्र व्हायचा. ही सगळी गडबड मला त्या ठिकाणी पंचायत राजची कळली नाही. पण माझ्यासारखा कार्यकर्ता अख्ख्या तालुक्यात निधी देत बसला. यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये मी निधीची यादी केली. आता आमचा मित्र आहे गौतम त्या ठिकाणी, गणेश आहे जाधव, 10 लाखाची कामं टाकली की माझा एक स्वभाव होता. पत्रकार बंधूंना मी आवर्जून सांगतो की याद्या जाऊन तिथं जाऊन पहा, तुमचं नाव यादीत आहे का नाही पहा. इतकं क्लिअर असायचं, यादीतली नावच खोडली जायची आणि नावच खोडली गेल्यानंतर यादी फायनल होत असताना ती दुसऱ्याच्या नावावरती टाकली जायची. पण गावाचं नाव तेच राहायचं, कामाचं नाव बदललं जायचं. या माश्यांचे अनेक पक्षामध्ये चांगले मित्र आहेत आणि चाहते. आजही त्या माझ्या मित्रांना माझं सांगणं आहे की पिंपरी पाईट, आपला जो पाईट आंबेडा जिल्हा परिषद गट आहे याच्यामध्ये आम्हाला देशमुखांना निवडणूक लढायची काही घाई नाही आणि हवस पण नाही. पण लोकांच्या जनभावना तुम्ही समजून घ्या. आता आपल्या विरोधात कॅन्डिडेटच नाही आणि आपण आता अजय झालोय, ही जी भावना आहे ही फोडली गेली पाहिजे. आता
तिन्ही लोकांची मी नावं घेतली. सुभाषभाऊ मांडेकरांचं घेतलं, कैलासराव लिकोटेंचं घेतलं आणि रोहिदाजी गडके पाटलांचं देखील घेतलं. या तिघांनी येऊन मला विनंती केली की भाऊ तुम्हीच पाहिजे, तुमच्या घरातला माणूस पाहिजे. आता मला सांगा, आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये अशी सवय लागलेली, मी 12वीला परीक्षेला बसलो आणि मला 60% मार्कांनी मी पास झालो 2002ला. किती टक्के? 60%. त्याच्यानंतर परत मी 2007ला जिल्हा परिषदची निवडणूक लढलो. त्या ठिकाणी ती निवडणूक बिनविरोध झाली, पण आमच्याच गावच्या महिला पाहिजे, हरकत नाही, आदिवासी बांधव आहेत त्यांना संधी मिळाली. परत तुमची त्या ठिकाणी 14ची निवडणूक आली असेल, त्या निवडणुकीला 12च्या निवडणुकीला तुम्ही 80% पास झाला. 13,400 मतं पडली, 80% पास झाला. काय पास झाला? 12वी. आणि आता तुम्हाला परत 12वीच पास करायची. मी म्हटलं बाबांनो, मी एकदा 12वी पास झालोय, आता मी जरा ग्रॅज्युएशन करतो. जो 12वी पास होईल त्याने ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. ग्रॅज्युएशन झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे, PhD केली पाहिजे. इकडं हा काय प्रकार आहे? प्रत्येक वेळेस 12वी पासच व्हायचं, फक्त मार्क वाढायचे. आता 100% मार्क पाहिजे. मला कशासाठी करायचंय? तर फक्त 10% विकासासाठी करायचं. म्हणजे पिंपरी पैठ जिल्हा परिषद गटामध्ये फक्त 10% विकास मला करायचा आहे, तेवढा बाकी राहिलाय. त्याच्यासाठी मला निवडणूक लढायची आहे. तुमचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे का? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आता तर फक्त 90 कोटीच्या रस्त्यांचा उल्लेख मी सांगितलाय. मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, हा 10% जो राहिलेला विकास आहे ना, याच्या दुप्पट 20% विकास मी पिंपरी पैठ म्हणजे पैठ आंबेठाण या जिल्हा परिषद गटाचा करून द्यायची जबाबदारी माझी. आणि हे मासे 10% विकासासाठी उभे राहिलेत का कुठल्या टक्क्यांसाठी राहिलेत मला माहित नाही, पण लोकांना गुंतवणूक करायची आणि सक्षम कॅन्डिडेटला व्हायला घालवायचं. आज आता आमच्या उमेदवारांना फोन येत, अरे बाबा शिवसेनेचं एवढं मतदान आहे या जिल्हा परिषद गटामध्ये, तुम्ही कशी काय संधी देता देशमुखांना? तुमचं एवढं मतदान आहे, तुम्हाला न्याय मिळेल. आमचे कार्यकर्ते बोलले नाही, दुसरे थोडे, पण मी म्हणतो तुम्ही थांबा. तुमचा एखादा प्रामाणिक अंधभक्त, त्यांच्याकडे 6-7 जण आहेत, त्याला आम्ही बता बदलून गँग म्हणतो. वेलकम पिक्चर पाहिला असेल तर तुम्हाला कळेल. आणि त्यातलं एक व्हिजिटिंग कार्ड आहे, डावरे पाटील, छोटा आहे असं, ते व्हिजिटिंग कार्ड आहे. ते बता बदलू मध्ये कुकडेवाला होता ना, असा वाकडा वाकडा चालायचा, भाऊ बहुत अच्छे, मुझे हॉकी का बहुत शौक था, तशातलं ते व्हिजिटिंग कार्ड आहे. कुठल्याही गावात काम पडलं की सगळ्यात पहिलं ते येतं का नाही? आपला उमेदवार त्याच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला काम देणार नाही. आपला उमेदवार कुठल्याही प्रकारचा टक्का कोणाकडनं घेणार नाही. अतुल देशमुख कोणाकडने कुठला टक्का फक्का घेत नाही. आलं लक्षात? आणि मग ही बाता बंधू गँग मधला एखादा द्या, त्याला द्या, व्हिजिटिंग कार्डला द्या, आम्ही सोडून देऊ ना निवडणूक, पण नवीनला द्या ना. तुम्ही किती वर्ष 12वी पास होणार? जा ना एकदा पोस्ट ग्रॅज्युएट करा, ग्रॅज्युएट करा. तुम्हाला सांगतो भविष्यात हे कुठलेही मोठी अचिव्हमेंट करणार नाही. आता जिल्हा परिषदचं अध्यक्षपद सर्वसाधारण आहे, तर पक्षाची चिन्ह आणि पदाधिकारीच काढून टाकले बॅनरवर. मला भाजपवाल्यांचे फोन, अरे ते तिकडे प्रवेश करतो, तू इकडे. म्हटलं रामकृष्ण, ठेविले तैसे आनंदी तैसे चिराग, चित्ती असो द्यावे समाधान. आम्हाला आनंद आहे. त्यावेळेस आम्ही पक्ष तळागाळात जाऊन वाढवला, आता पक्ष वाढवला, तुम्हाला ते चांगले वाटले. आमची लढाई वेगळी, आम्ही आपल्या एका बाजूला आलोय. आमचे विचार समाजापुढे आम्ही नेणार आहे आणि समाजामध्ये
संसदीय लोकशाहीमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था त्याच्यावरती काम करत असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधला माणूस हा संसदीय लोकशाहीचा कणा बनतो. त्यामुळं तुमच्या सगळ्यांची भावना झालेली आहे. आणि ह्या महाशयांनी यांच्या कुठल्या निवडणुकीत कशात फटका बसला, हा फटका निवड आर्थिक सत्तेमुळे बसला, दादागिरीमुळे बसला, गडबडीमुळे बसला. आता मला सांगा, बिचारा रोहित डावरे 4 वर्ष खर्च करतोय, बहुतेक त्याच्याकडचे पैसे संपलेले दिसतात. रोहितचे पैसे संपलेले दिसतात. किंवा व्हिजिटिंग कार्डने सांगितलं असं आता नको याला, असंही झालं असेल. ते कुटुंब माझ्या फार जवळच आहे, कारण त्यांचं सगळ्यात पहिलं जीसीटी माझ्याकडं माझ्या साईडवर काम करायचं, नंतर दुसरा जीसीटी आला तुमचे. आणि आता नवीन उमेदवार शोधलाय, तुमच्या गावचा आहे तुरपुली, त्या ताई आहेत. तर त्यांना माहिती नाही, पहिले आमचे बांधल झाले, देवीदास बांधल, आमच्या मित्राचंही भरपूर शोषण झाले. 5-25 त्याचे गेले, रोहितचे 5-25 गेले. आता यांची बारी, इकडे पैशावाला पाहिजे, तिकडे पैशावाला पाहिजे. आणि वर आमचं सचिनला तिकडे आमच्या आवरे ताईला फोन करतोय, ताई शुभेच्छा, मला कळलंय तुम्ही लढताय, काय पडलंय तुम्हाला आमचं. मला सांगायचं मित्रांनो एवढंच, 7,000 ही शिवसेनेची मतं आहेत, 7,000 ही अजित पवार राष्ट्रवादी गटाची मतं आहेत, 14,000 मतं तुमच्याकडे आहेत. आणि अतुल देशमुख हा तुमच्यासाठी बोनस आहे. काय बोनस आहे. त्यामुळे बघा, आमदारकीला कधी नव्हते ठाकरवाड्याला पैसे आले, कधी नव्हते ठाकरवाड्याला पैसे आले. आणि निंबरे साहेबांना भेटले एका कार्यक्रमात, म्हणलं आम्ही किती पुढे राहू, म्हणलं 4-5 माग आहे. म्हणले नाही हो, म्हणलं तुमचीच 2-4 गावं मोजायची, त्यांच्या गावात 5-50चा फरक आहे. आणि निकाल लागल्यावर पाहिलं तर 5,000 मतांनी खासदारकीला मागं, खासदारकीला 5,000 मतांनी मागं. पुढं आमदारकी आले, आमदारकी आल्यावर बाबा शेटन आम्ही बसलो, म्हटलं आपलं 5,000चं लीड कायम राहील आणि आपला मागचाच पॅटर्न चालेल. आम्हाला हेच कळलं नाही अजून, त्या बोनसनी 5,000 अजून कशी आली. आज 8,000 मतं कशी आली बोनस, आपली तर एवढी नाहीच बो, आत्ताही फरक आपला तेवढाच राहणार आहे. पण हे बोनस 8,000 कशी आली नंतर कळलं, कुठंतरी गपचीप मिटिंग झाली. त्यामुळं अण्णाही नाराज आहे. म्हणजे राहील तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे. पण काय या माणसाला करामती सुचतात कळत नाही. इतकी बोगता सिस्टीम पाडतात, इकडचा उंदीर त्या घरात आणि तिकडचा उंदीर ह्या घरात येतो, कळतच नाही काही, इतकी गडबड आहे. त्यामुळे बाबांनो, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. आपल्याला पैसे काही जास्त लागणार नाही, कारण यांच्याकडनं पैसे काही सुटत नाही. आता काय झालं, कालच्या नवरात्रात मी जरा फिरलो, नंतर मला कार्यकर्ते म्हटले, भाऊ तुम्ही बरं झालं आले, तुमचं आपलं काही नसतं, 10,000चं पाकिट आम्हाला मिळतं, पण साधं 5,000चं पाकिट परत 5 वाढून आले, आमचा जरा फायदा झाला. त्यामुळे यावेळेस तुम्हीच या. म्हटलं काळजीच करू नका, मी आहे. पण मला आनंद कधी होईल, मला 12वी पास करण्यात मला 100% मार्क पाडण्यापेक्षा तुमच्यातला सर्वसामान्य एखादा कार्यकर्ता ज्या दिवशी या गटाचा जिल्हा परिषद सदस्य होईल त्यावेळेस मला खरा आनंद होणार. आणि काळजी करू नका, 500 मतं पडत नाही तिथं लढतो आपण, आपल्याला काही अडचण नाही. पण तुमच्यातला गणिताचा ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे खरं उत्तर असणार आहे. आणि साध्या कार्यकर्त्याला समाज डोक्यावर घेऊन नाचेल, कारण मला खात्री आहे 20 वर्षात यांनी जे प्रत्येक गटाचं बरोबर जे केलंय, एखाद्या बरोबर त्या ठिकाणी 7,000 मतं राष्ट्रवादीची, 7,000 मतं शिवसेनेची, त्या प्रत्येक शिवसैनिकाबरोबर जे वागलंय आणि ज्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक माणसाबरोबर जे वागलंय, ते उसणं आज फेडायची संधी तुम्हाला करून द्यायची. म्हणून हा अट्टाहास या मेळाव्याचा आहे. आता या मेळाव्याच्या दोन्ही चित्रण पत्रकारांनी करावं. आणि आम्ही काही केलं नाही, 2 दिवसातला मेळावा आहे, पण लोकांमधली भावना आपण जागृत केली पाहिजे. आणि पंचायत समितीला इच्छुक असलेल्या माझ्या भगिनींना ताईंना माझं सांगणं आहे,
आपण सर्वे करणार आहे. आपण काही घरचे करोडपती अरबपती नाही. तुम्हाला तुमच्या पुढं डोळ्यापुढं सर्वे ठेवणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. पण आपली खरी लढाई जी आहे ती जिल्हा परिषद गटासाठी आहे. आणि वरचा माणूस निवडून आला तर तुम्हाला संधी मिळेल, नाहीतर कायम कायम तुमची त्याच तिकिटावर तीच फसवणूक होईल. त्यामुळे सगळ्यांनी संयमाने घ्यायचं आहे. आणि एकमुखी माझ्यावरती विश्वास ज्यांचा असेल त्यांनी हात वर करावा एवढी विनंती या निमित्ताने करतो. आणि आपण या मेळाव्यासाठी कमी काळात आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. बदल हा घडणार आणि बदल हा घडवला जाणार. उमेदवार बाबासाहेब काळे, मी आणि आमच्या सगळ्या लोक आम्ही एकत्र बसून ठरवणार आणि योग्य वाटला तर त्या ठिकाणी मी देखील चांगला निर्णय घेणार. रामकृष्ण हरी.